थोडंसं शांताबाईंबद्दल असं मी बोलणार आहे. त्यांची कुठली कविता घेतलेली नाही, एखादी छोटीशी कथा घेतली आहे. सगळं मिळून मी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे की आपण नेहमी शांताबाईंना बघतो ते कायम पाचवारी गोल साडीमध्ये आणि डोक्यावर पदर. तो पदर एक सेकंदही त्या पडू देत नाही असं आपल्याला नेहमी दिसतं. आणि हाच धागा पकडून एकदा त्यांची मुलाखत घेत असताना सुधीर गाडगे यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कॉलेजमध्ये असताना काय वेश घालत होतात बरं, काय वेश परिधान करत होतात? कारण आम्ही नेहमी तुम्हाला असंच पाहिलंय की डोक्यावरचा पदर ढळूही देत नाही आणि साडी तर आहेच आहे. त्या म्हणाल्या, सुधीर तुला जर माझे कॉलेजमधले फोटो दाखवले तर तुझी हसून हसून पुरेवाट होईल बरं का. कायम नऊवारी साडी, डोक्यावर पदर, मोठं कुंकू. सुधीर गाडगे म्हणाले, आता आहे एवढं? अरे हे काहीच नाही, ह्याच्याहून खूप मोठं कुंकू आम्ही लावायचो आणि हातभर बांगड्या, कानात पुढे. मग सुधीर गाडगे यांनी विचारलं, मग नाटकात वगैरे काम करायला ह्या सगळ्या मुली चालल्यात असं वाटत असेल ना बघणाऱ्यांना? नाही रे, हे आमचं रोजचंच होतं आणि सगळ्या मुली त्याच वेशात असायच्या, त्यामुळे कोणालाही काहीही विशेष वाटायचं नाही. ही झाली त्यांची कॉलेजमधली गोष्ट. त्या जेव्हा इंग्रजी पहिलीत होत्या तेव्हा मराठी तर त्यांना आवडायचंच आणि कविता म्हणजे जीव की प्राण. तर सगळ्यात पहिला त्या दिवशी तास होता मराठीचा आणि इन्स्पेक्टर आले होते. शाळेची तपासणी होती आणि कविता शिकवून झाली. त्या परीक्षकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुलांना काही धड उत्तरं देता येईल, पण शांताबाईंचा हात कायम वरच होता. ते बघून मग त्यांनी पर्यवेक्षकांनी विचारलं, तू सांग बरं काय होती आजची कविता? त्यांनी जे बोलायला सुरुवात केली थांबायलाच तयार नाही, पण ते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले की काय ती समज, कवितेचं रसग्रहण, शब्दांची निवड आणि स्पष्ट शब्दोच्चार. खूप आनंद झाला त्यांना. त्यांनी गुरुजींचं कौतुक केलं आणि निघून गेले की कविता शिकवावी तर अशी. गुरुजींनी पण नंतर शांताबाईंचं कौतुक केलं. वर्गात नेमकं असं होतं की त्या एकुलती एक मुलगी वर्गातली आणि बाकी सगळे मुलगे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष म्हणजे कौतुकाने यांच्याकडे की काही चुकलं विकलं तरी कधी शिक्षा करत नसत त्यांना. आता गुरुजींनी खूप कौतुक केलं कारण बाहेरचे इन्स्पेक्टर येऊन सगळं सांगून गेले म्हणून त्यांना अगदी अहंकार चढला की मी काय केवढी हुशार, हे सगळे ठेव. मग 3-4 तास त्यांचे असेच गेले. मधल्या सुट्टीत इतर वर्गातल्या मुली डबा खायला बोलवायला आल्या तरी त्या म्हणाले, मी एकटीच खाणार आहे आज. आणि एकटीने डबा खाल्ला. पूर्ण त्या याच्यातच होत्या की मी का सुंदर उत्तर दिली, कविता म्हणजे काय. आणि नंतर मधल्या सुट्टीनंतर गणिताचा तास. ज्या गुरुजींनी मराठी शिकवलं तेच गणित शिकवायला होते. त्यांच्या हातात उत्तरपत्रिकांचा गठ्ठा बघून शांताबाईंच्या काळजात धस्स झालं. अरे बापरे, मागच्या आठवड्यात झालेल्या परीक्षेचे हे पेपर. मला गणित आवडत नाही, पेपर तर काही चांगला गेला नव्हता, आता काय होणार. आणि जर ह्या गठ्ठ्यातून माझा पेपर गायब झाला तर, असं त्यांना वाटतं. किती मज्जा येईल ना. आणि गुरुजी एक एक पेपर उचलून त्याच्यावर पूर्ण नाव वाचून आणि गुण मोठ्याने सांगायला त्यांनी सुरुवात केली. अरे हे कशाला सांगताय, फक्त नाव वाचून पेपर द्या ना हातात. आणि सगळे पेपर वाटून संपले. शांताबाईंचा पेपर आलाच नाही. त्यांना खूप छान वाटलं आणि तेवढ्यात टेबलवरचा तो एकुलता एक राहिलेला पेपर उचलला आणि गुरुजी म्हणाले, आणि हा सगळ्यात सुंदर पेपर, शांताबाई जनार्दन शेळके यांना गणित या विषयात 50 पैकी 0 मार्क. आणि सगळा अहंकार सगळा उतरला. खूप वाईट वाटलं त्यांना. आणि सगळ्या नापास झालेल्या मुलांच्या रांगेत त्यांनाही उभं केलं
आणि आज त्यांचं कौतुक आणि लाड बाजूला टाकून त्यांनाही सपासप 2 छड्या मारल्या गुरुजींनी. त्यांना वाईट वाटलं, पण शिक्षण सोडायचं असं काही त्यांनी ठरवलं नाही. सकारात्मकतेने त्यांनी असं ठरवलं की गणितात पासापुरते मार्क मिळवायचे, पण कवितेवर मात्र अजून खूप लक्ष द्यायचं. आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण सगळे त्यांच्या कविता ऐकतोय. त्यांना 10 वर्षाचं झाल्यावर पायात घुंगरू नाही, पैंजण नाही, त्यांना खूप ओकं वाटायला लागलं. मग त्यांनी तोड्यांसाठी हट्ट धरला की माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या पायात तोडे, मला का नाही? आजोबा आपण तोडे करूया ना? हो, दसऱ्याला करू बरं तुला तोडे, आजोबा म्हणाले. पण दसरा जवळ आला तरी काही हालचाल दिसेना. मग त्यांनी रोषाच लावला, आई मला तोडे कर ना, आजोबांना सांग ना. आई शेवटी म्हणाली, करा बाईला एकदाचे तोडे, म्हणजे माझ्या मागची कटकट जाईल. मग आजोबांनी घरातले जुने दागिने मोडीत टाकले आणि ह्यांना तोडे आणले. मग आईने तिच्या पायात तोडे घातले. काय आनंद, तोड्यांकडे बघतच बसली. आई म्हणाली, असं बघत नाही बसायचं, उठ आणि नमस्कार कर सगळ्यांना. बरं उठते, उठवेच ना. एवढे भरभक्कम ते तोडे, अरे बापरे, आता कसं उठायचं? पण सगळ्यांसमोर फजिती नको, हट्टाने मीच तर तोडे करून घेतले. म्हणून उठल्या आणि एकेकाचा हळूहळू नमस्कार केला. सगळीकडे तोड्यांची अडचण व्हायला लागली. ठिकरी खेळ खेळता येईना. शिवाशिवी आणि लपंडाव पहिल्यांदाही चौक, कारण पळणं बंदच झालेलं. मग आजी म्हणाली, काय राहायचंय कौतुक, आम्ही शेरा सव्वा शेराचे तोडे घालून अगदी नदीपर्यंत मोठी मोठी घमेली धुणं घेऊन जायचो काय, यायचो काय, किती खेपा करायचो. आणि एवढेसे तोडे आणि लाड बघा, उठवत नाही, बसवत नाही. आणि मामे भाऊ रागाने लाडाने म्हणाला, नवऱ्याच्या घरून पळताना येणार बरं का, म्हणूनच तोडे केले तुला. आता काय करायचं, दाखवायचं तर नाही असं. एक दिवस ओटीवरून खाली उडी मारायची स्पर्धा लागली. सगळ्यात लांब उडी मीच मारणार म्हणून यांनी जोरात उडी मारली आणि तोंडघशी पडला. तोडा पायात घुसला आणि रक्ताची धार लागली. आई आली. आई म्हणाली, उतरवायचे का तोडे? नाही नाही, मला हवेत ना तोडे. खोटंच म्हणाल्या, कसं सांगणार ना? मग आईने हळदीचा लेप लावला आणि न सांगता हळूच तोडे उतरवले. तेव्हा शांताबाई म्हणाल्या, जेव्हा तोडे घातले ना तेव्हा मला पंख फुटले होते, पण जेव्हा तोडे उतरवले तेव्हा मी पिसासारखी हलकी झाले. आणि प्रवीण टवळेंनी एकदा विचारलं, शांताबाई, आभाळ काय आणि आकाश काय एकच नाही का हो? तेव्हा शांताबाई म्हणाल्या, नाही हो प्रवीण, चुकतोयस तू. अरे जे भरून येतं ना ते आभाळ, आणि जे निरभ्र असतं, स्वच्छ असतं, ते आकाश. अशा होत्या शांताबाई. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटी